Our new neighbors had been living in Arizona since 10 years before moving to their present house. जेव्हा केव्हा आपण फॉर आणि सिन्स या शब्दांचा वापर काळदर्शक शब्दयोगी अव्यय म्हणून करतो त्यावेळेस फॉरचा वापर स्पेसिफिक लेंथ ऑफ टाईम म्हणजे एक्झॅक्ट ड्युरेशन ऑफ टाईम इंडिकेट करण्याकरिता होतो. जसा जेव्हा केव्हा आपल्याला बोलायचं आहे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष किंवा 2 मिनटं, 3 मिनटं अशा स्पेसिफिक ड्युरेशन ऑफ टाईमसाठी आपण फॉर या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण बघू. आय हॅव लिव्ड इन पुणे फॉर 47 इयर्स. या ठिकाणी मी पुण्यामध्ये 47 वर्षे राहिलो. या ठिकाणी 47 वर्ष एक स्पेसिफिक ड्युरेशन म्हणजे एक्झॅक्ट लेंथ ऑफ टाईम आहे, एक्झॅक्ट टाईम लेंथ आहे. ज्यामुळे आपण ही एक्झॅक्ट टाईम लेंथ इंडिकेट करण्याकरिता फॉर या शब्दयोगी अव्ययाचा वापर केलेला आहे. पण जेव्हा केव्हा आपल्याला पॉईंट ऑफ टाईम म्हणजे सकाळपासून 2 आठवड्यापासून किंवा 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून किंवा 10 वर्षापासून या अर्थी बोलायचा असतो त्यावेळेस आपण सिन्स या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. उदाहरणार्थ आय हॅड बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स 1977. मी 1977 पासून पुणेमध्ये राहत आलेलो आहे. 10 वर्षापासून राहत आलेलो आहे, 7 वर्षापासून राहत आलेलो आहे. या अर्थी जेव्हा आपल्याला बोलायचं आहे त्यावेळेस आपण सिन्स या शब्दयोगी अव्ययाचा आपण वापर करतो. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल. अवर न्यू नेबर्स हॅड बीन लिव्हिंग इन एरिझोना फॉर 10 इयर्स बिफोर मुव्हिंग टू देअर प्रेझेंट हाऊस. त्यानंतर शब्दार्थ बघू. नेबरचा अर्थ होतो शेजारी. सिन्स जेव्हा या शब्दाला आपण प्रेपोजिशन म्हणून वापरू त्यावेळेस च्या काळापासून किंवा च्या नंतर या अर्थी वापरू शकतो. 3 फॉर या शब्दाला जेव्हा आपण प्रेपोजिशन म्हणून वापरू त्यावेळेस याचा अर्थ च्याकरिता असा होतो. आणि लिव्ह म्हणजे राहणे किंवा निवास करणे.